नुकत्याच झालेल्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांचा दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला। यावेळी मराठा बांधव भगिनींसह नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नंतर समाजाच्या वतीने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने या ठिकाणी सन 2025 नगरपालिका कोपरगाव जी काही निवडणूक पार पडली, त्याच्यामध्ये जे काही सर्व आमचे बांधव नगरसेवक, त्याचप्रमाणे आमच्या भगिनी नगरसेविका आणि अध्यक्ष या ठिकाणी निवडून आले। त्याच्यामुळं समाजाच्या वतीने छोटाखानी सत्कार आपण समाजाच्या वतीने ठेवला पाहिजे। खरं तर जर सांगायचं तर आज आपण महाराजांच्या समोर बसलेलो आहोत। आम्ही इथं खुर्च्या पण ठेवल्या असत्या, परंतु त्या ठिकाणी महाराजांच्या समोर खुर्च्या ठेवणं आणि खरं वास्तविक पाहता गेलं तर तुम्हाला आता खुर्च्यांवरच बसायचं आहे। खरं दोन्ही बाजू ज्या आहेत तर इथून उठून त्या ठिकाणी खुर्च्यांवरच बसायचं आहे। आमचा हा समाजाचा कार्यक्रम तरी निदान तुमच्या अविस्मरणीय कायम राहील त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो। त्या ठिकाणी जर सांगायला गेलं तर शिवरायांची शिकवण आहे, त्या पद्धतीने निश्चित आपल्याला तुम्ही निवडून येत असताना लोकशाही मार्फतच त्या ठिकाणी निवडून आलेले आहात। तुम्ही त्या विचाराने 100% सर्व नगरसेवक नगरसेविका अध्यक्ष त्या ठिकाणी निश्चित काम करतील। तळागाळामध्ये त्या ठिकाणी कामं होणं फार गरजेचं आहे, ते सर्वांनाच आपल्याला त्या ठिकाणी ज्ञात आहे। हे होत असताना जर बघायला गेलं तर आम्ही समाज बांधव असल्यामुळं फक्त समाजाचं न ठेवता आपण सर्व जातीभेद विसरून आपण सर्व एकत्रच आहोत। शेवटी मी म्हणत असतो का क्रांतीवीर पिक्चरमधले का शेवटी रक्त सगळ्यांचं लाल आहे। त्याच्यामुळं मतभेद समाजाचे कुठंही नाही, विविध आंदोलनं चळवळी समाजाच्या चालू असतात, त्याच्यात समाजाची ती चळवळ चालू असते। परंतु मराठा समाजाचं जर सांगायचं तर ती एकोप्याने आहे, सर्वांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन चालणारा समाज म्हणजे मराठा समाज आहे। निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही काम कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचा जो काही छोटाखानी सत्कार होता तो आपण मोठ्या दिलाने आणि मोठ्या मनाने इथं येऊन स्वीकारला, त्याबद्दल मी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक त्या ठिकाणी संपवतो आणि सत्काराला आपण लगेच त्या ठिकाणी चालू करू। कोपरगाव नगर परिषदेचा कार्यभार उत्तम रीतीने बघण्यास एक लोकमत यांना जनतेने दिलेला आहे। हे देत असताना आज या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने दोन्ही पार्टीचे जे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका या ठिकाणी आज त्यांचा सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे। आजचा हा समारंभ या विचारांवर आहे, जे महाराष्ट्र संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी शिकवण आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे की समाजामध्ये कार्य करत असताना 18 पगड जातीला घेऊन जात भेद प्रांत नातं गोत हे सगळं बाजूला ठेवत सर्व स्तरातील नागरिकांना सन्मान देऊन सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची जी शिकवण आहे, तीच शिकवण आज मराठा समाजातील जे छोटं मोठं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला सुद्धा तीच शिकवण आहे। तीच शिकवण आपल्या नगराध्यक्ष साहेबांना देखील आहे आणि तीच शिकवण आमच्या सकल मराठा समाजातले जे आमचे इथले बंधू आहेत, मग आमचे खालकर साहेब असतील, आडव भाऊ असतील, आमचे साळुंके भाऊ असतील, डांगे भाऊ असतील, मोरे असतील, अशा आमचे अनेक भाऊ आहेत, नाम उल्लेख शक्य नाही करण्यासारखे इथे अशी सर्व ही जी मंडळी आहेत, ही कोपरगाव शहरामध्ये कुठलाही काय का असेल चांगलं हिताचं राजकारण असेल, समाजकारण असेल, त्यामध्ये समस्त 18 पगड जातीला कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता महाराजांच्या शिकवणीप्रमाणे आज सुद्धा कदाचित हा कार्यक्रम करत असताना छोट्या मोठ्या अडचणी आल्या असतील। आज या ठिकाणी साहेबांना जमिनीवर बसण्याची वेळ आलेली आहे, परंतु आणि आता आणि तुम्हा सर्वांना या कोपरगावच्या जनतेने छान अशा खुर्च्या दिलेल्या आहेत, परंतु हा जो दरबार आहे, हा जो सोहळा आहे, हा महाराजांच्या पायथ्याशी आहे
हा मोठ्या राजसिंहासनावर आज इथे गवतावर बसलेला माझा बांधव असेल किंवा महाराजांच्या पायथ्याशी बसलेला माझा बांधव असेल, हा सुवर्ण सिंहासनावर बसलेला आहे. हा आमच्याकडून होणारा सत्कार हा जणू काही तुम्हाला सुवर्ण सिंहासनावर बसवूनच केला जाणार आहे. ही आमची भावना आहे, या भावनेत प्रेम आहे आणि महाराजांची शिकवण आहे. तर तुम्ही आमचा हा छोटेखानी सत्कार, तो छोटा यासाठी की आम्ही व्यवस्था करू शकलो नाही, परंतु महाराजांच्या पायथ्याशी घडतोय, महाराजांच्या दरबारात घडतोय, तर हा सत्कार खूप मोठा आहे. तो तुम्ही सर्व बांधव आणि भगिनी गोड मानून घ्याल अशी मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी विनंती करते. आणि आमच्या सर्व सकल मराठा समाजांच्या या भावना आहेत, या आपण आता झाल्या, निवडणुका झाल्या, राजकारण संपलं, आता सगळेच जे निवडून दिले ते सर्वांचं काम होतं, समाजामध्ये त्यांचं कुठलं तर नेतृत्व होतं, त्याचप्रमाणे समाजाची बांधिलकी होती आणि सगळ्यात महत्त्वाचा राजयोग हा सुद्धा भाग असतो. निवडणुकांमध्ये सर्वच गोष्टी चालत असतात, त्या सर्वातून पार पाडून जसं चाळणीमध्ये आपण धान्य गाळतो त्यावेळेस सगळं खाली जातं आणि वर येतं, तसंच निवडणुकीचं असतात. सगळ्यात प्रत्येक उमेदवार हा निवडणूक जिंकण्यासाठीच उभा असतो, कुणीच हारण्यासाठी नसतो. पण एक मात्र नक्की असतं का निवडून एकच येणारा असतो. म्हणून सगळ्यांनी आता आपण सगळे पक्ष पार्ट्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कोपरगावचा विकास करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊ. आमच्या समाजाकडून सुद्धा ज्यावेळेस आमच्या समाजाचं काम असेल किंवा सगळ्यांचंच सगळ्या 18 पगड जातीचं काही काम असेल, त्यावेळेस आमचे बांधव जे सांगतील त्या कामाला आपण सर्व मिळून त्यांना पाठिंबा देऊ. तसे सगळे करणारच आहेत, सगळ्यांकडे चांगलं दातृत्व आहे, नेतृत्व आहे, एवढी मी विनंती करते. आणि आज आमच्या सकल मराठा समाजाच्या बांधवांनी मला भगिनी असून या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मी आमच्या पण बांधवांचे आभार मानते. आणि आमचा हा छोटेखानी सत्कार तुम्ही सर्वांनी गोड मानून घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आमच्या सर्व 30च्या 30 उमेदवारांचा माझा जो सत्कार ठेवला त्याबद्दल मी त्यांचे शतशः ऋणी आहे आणि आभार मानतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार आपल्याला सगळ्यांना, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन शहराचा विकास करायचा आहे. तर नुसत्या समाजालाच नाही तर सगळ्या पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन विकास करायचा आहे. कारण विकास करत असताना राजकीय जोडे बाहेर ठेवून आपल्याला तो विकास करावा लागणार आहे. कारण 9 वर्षानंतर आपल्याकडून जनतेच्या फार अपेक्षा आहे आणि त्या पूर्ण करण्याकरता आपल्याला सगळ्यांचंच एकमेकाला सहकार्य लागणार आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की या विकास कामामध्ये कोणते मतभेद, कोणते राजकीय द्वेष न ठेवता सगळ्यांनी आपल्या शहराच्या विकासासाठी योगदान देण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि आमच्याकडून सुद्धा कोणत्याही प्रकारे भेदभाव होणार नाही याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि फक्त मराठाच नाही तर सगळ्या समाजांसाठी आपल्याला काम करायचं आहे. इथून पुढे कोणत्याही समाजाचं किंवा कोणाचं जरी काम असेल तर कोणताही समाज बांधव घेऊन आला तर त्याच्या ज्या अडी अडचणी आहे त्या पहिल्यांदा सोडवल्या जातील. आणि आजच इथं मी डिक्लेअर करतो का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील जे हॅलोजन नगरपालिकेने काढले ते 2 दिवसात बसून दिले जातील. आणि इथून पुढे सगळ्या थोर महापुरुषांचे जे स्मारक पुतळे जे असतील त्यांची पण देखभाल दुरुस्ती नगरपालिके मार्फत आणि योग्य तो मान सन्मान ठेवून केली जाईल अशी मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो. आणि आमचा जो मान सन्मान ठेवला त्याबद्दल परत सगळ्या 30च्या 30 उमेदवार व माझ्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.